Hello students, welcome back in Prism Tutorials. Today we will start the next point in topic number 2, that is mechanical properties of fluid, and that point is known as surface tension. So the title of today's lecture is surface tension. Surface tension, ज्याला सिम्बॉल आपण काय द्यायचा आहे, कॅपिटल टी. कॅपिटल टी सिम्बॉल स्टँड्स फॉर सरफेस टेन्शन. आता सरफेस टेन्शन म्हणजे काय हे समजून घेण्याआधी आपण या सरफेस टेन्शनच्या रिलेटेड काही इम्पॉर्टंट डेफिनेशन्स आहेत त्याचा पहिल्यांदा स्टडी करायचा आहे. ओके, मग यामध्ये पहिली जी डेफिनेशन आहे ती म्हणजेच मोलिक्युलर फोर्स. सो द फर्स्ट डेफिनेशन इज कॉल्ड ॲज मोलिक्युलर फोर्स और वी कॅन से इंटरमोलिक्युलर फोर्स. इंटरमोलिक्युलर फोर्स, मोलिक्युलर फोर्स म्हणण्यापेक्षा आपण काय म्हणूया, याला इंटरमोलिक्युलर फोर्स असं म्हणायचं आहे. सो व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ इंटरमोलिक्युलर फोर्स. आता इंटरमोलिक्युल नावातच आहे बघा. इंटरमोलिक्युल म्हणजेच काय, दोन मोलिक्युलमध्ये जो फोर्स असणार आहे त्यालाच आपण काय म्हणणार आहोत, इंटरमोलिक्युलर फोर्स. कोणताही सबस्टन्स जर आपण कन्सिडर केला, कोणता पण सबस्टन्स, कोणताही मटेरियल, तो कशापासून बनलेला असतो, लार्ज नंबर ऑफ मोलिक्युलपासून. हा चॉक देखील बाळांनो बऱ्याच अशा चॉक मोलिक्युलपासून बनलेला आहे. हा ब्लॅकबोर्ड देखील बऱ्याच मोलिक्युलपासून बनलेला आहे. कोणता पण सबस्टन्स घेतला आपण तो कशापासून बनलेला असतो, मोलिक्युलपासून. म्हणजे या सबस्टन्सच्या आतमध्ये काय असतात, इन्फायनाईट नंबर ऑफ मोलिक्युल्स प्रेझेंट असतात, बरोबर का. मग या दोन मोलिक्युलमध्ये जो काय फोर्स आहे यालाच आपण काय म्हणतो, इंटरमोलिक्युलर फोर्स. आणि हा जो इंटरमोलिक्युलर फोर्स आहे, हा इंटरमोलिक्युलर फोर्स इज नथिंग बट फोर्स ऑफ अट्रॅक्शन ॲज वेल ॲज फोर्स ऑफ रिपल्शन. कळते का बघा, इंटरमोलिक्युलर फोर्स इज नथिंग बट फोर्स ऑफ अट्रॅक्शन ॲज वेल ॲज फोर्स ऑफ रिपल्शन. फोर्स ऑफ रिपल्शन पण म्हणतो आपण त्याला. फोर्स ऑफ अट्रॅक्शन और फोर्स ऑफ रिपल्शन बिटवीन टू मोलिक्युल्स इज नोन ॲज इंटरमोलिक्युलर फोर्स. क्लिअर करा, दोन मोलिक्युलमध्ये जो काय फोर्स ऑफ अट्रॅक्शन किंवा फोर्स ऑफ रिपल्शन असतो त्यालाच आपण काय म्हणणार आहोत, इंटरमोलिक्युलर फोर्स. डेफिनेशन काय सांगता येईल, डेफिनेशन, द फोर्स ऑफ अट्रॅक्शन और रिपल्शन between two molecules called as intermolecular force. समजतंय, क्लिअर करा. दोन मोलिक्युलमध्ये जो काही फोर्स ऑफ अट्रॅक्शन किंवा फोर्स ऑफ रिपल्शन असणार आहे त्यालाच आपण काय म्हणणार आहोत, इंटरमोलिक्युलर फोर्स. एक एक्झाम्पल घेऊया आपण. एक्झाम्पल समजा ही एक वॉल आहे, वॉल. ओके, आणि या वॉलवरती तुम्ही जर का पाणी ओतला, वॉटर, तर या वॉलच्या मोलिक्युल्सला वॉटर मोलिक्युल्स काय होत आहेत, चिकटत आहेत, बरोबर. म्हणजे वॉलचे मोलिक्युल्स आणि वॉटर मोलिक्युल्स यामध्ये काय आहे, फोर्स ऑफ अट्रॅक्शन, आणि त्यालाच आपण काय म्हणतो, इंटरमोलिक्युलर फोर्स. समजतंय, वॉलचे मोलिक्युल्स आणि वॉटर मोलिक्युल्स याच्यामध्ये काय आहे, फोर्स ऑफ अट्रॅक्शन, ज्याला आपण काय म्हणतो, इंटरमोलिक्युलर फोर्स, बरोबर. मग फोर्स ऑफ रिपल्शन कुठे असतो, फोर्स ऑफ रिपल्शन बघा. समजा ही वॉल आहे, वॉल, आणि इथं आपण काय केलं, मर्क्युरी या वॉलवरती ठेवली. ओके, तर काय होतं, मर्क्युरी डज नॉट वेट्स द सॉलिड. म्हणजे मर्क्युरीचे जे मॉलिक्युल्स आहेत ते या वॉलला चिकटत नाही आहेत, बरोबर का. म्हणजे मर्क्युरीचे मॉलिक्युल्स आणि वॉलचे मॉलिक्युल्स याच्यामध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन नाही आहे. म्हणजे काय असणार आहे, फोर्स ऑफ रिपल्शन. म्हणजे मर्क्युरी मॉलिक्युल्स अँड वॉल मॉलिक्युल्स याच्यामध्ये काय आहे, फोर्स ऑफ रिपल्शन, त्यालाच आपण काय म्हणतो, इंटरमोलिक्युलर फोर्स. इंटरमोलिक्युलर फोर्स इज नथिंग बट फोर्स ऑफ अट्रॅक्शन ॲज वेल ॲज फोर्स ऑफ रिपल्शन. आता मी लिहितोय, तुम्हाला दिसतं, बरोबर का. कारण हे जे काय ब्लॅकबोर्डचे मॉलिक्युल्स आहेत, हे ब्लॅकबोर्डचे मॉलिक्युल्स आणि हे चॉकचे मॉलिक्युल्स हे एकमेकाला काय झालेले आहेत, चिकटलेले आहेत. म्हणजे ब्लॅकबोर्डचे मॉलिक्युल्स आणि चॉकचे मॉलिक्युल्स याच्यामध्ये काय आहे, फोर्स ऑफ अट्रॅक्शन, आणि त्यामुळे तुम्हाला हे लिहिलेलं दिसतं, बरोबर का. यालाच आपण काय म्हणतो, इंटरमोलिक्युलर फोर्स. दोन मोलिक्युलमध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन किंवा फोर्स ऑफ रिपल्शन असेल तर त्या फोर्सला आपण काय म्हणायचं आहे, इंटरमोलिक्युलर फोर्स. ओके, आता हे इंटरमोलिक्युलर फोर्सचे काही टाईप्स आहेत.
ते पण आपण जरासं स्टडी करायचं आहे. सो द नेक्स्ट पॉईंट इज टाईप्स ऑफ इंटरमोलिक्युलर फोर्स. आता इंटरमोलिक्युलर फोर्स म्हणजेच काय असणार आहे, फोर्स ऑफ अट्रॅक्शन किंवा फोर्स ऑफ रिपल्शन. आता फोर्स ऑफ अट्रॅक्शनचे 2 टाईप्स आहेत ॲक्च्युली. काय आहेत बाळांनो, तर एक म्हणजे कोइझिव्ह फोर्स. पहिला टाईप काय असणार आहे, कोइझिव्ह फोर्स. आणि दुसरा टाईप काय असणार बाळांनो, अडेझिव्ह फोर्स. अडेझिव्ह फोर्स. ओके, कोइझिव्ह फोर्स अँड अडेझिव्ह फोर्स बोथ आर दी टाइप्स ऑफ इंटरमोलिक्युलर फोर्स. In intermolecular force particularly these two forces are types of force of attraction. म्हणजे दोन्हीमध्ये कॉमन काय माहिती आहे का, हा फोर्स किंवा हा फोर्स, दोन्ही फोर्स काय आहेत, फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहेत. हे दोघांच्यामध्ये कॉमन आहे. आणि दोन्ही फोर्स कुठे असणार आहेत, 2 मॉलिक्यूलच्या मध्ये असणार आहेत. बरोबर. मग यामध्ये डिफरन्स काय आहे, कोणत्या फोर्सला कोइझिव्ह फोर्स म्हणायचं आणि कोणत्या फोर्सला अडेझिव्ह फोर्स म्हणायचं आहे, हे जरासं बघूया आपण. मग मी बोर्डवरती पहिल्यांदा काय करतो, या 2 फोर्सेसची डेफिनेशन लिहितो आणि मग नंतर आपण ते विथ एक्झाम्पल समजून घेऊया. सो डेफिनेशन ऑफ कोइझिव्ह फोर्स अँड अडेझिव्ह फोर्स. पहिल्यांदा मी काय लिहितो, डेफिनेशन ऑफ कोइझिव्ह फोर्स. कोइझिव्ह फोर्स, व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ कोइझिव्ह फोर्स. आता कोइझिव्ह फोर्स म्हणजेच काय, द फोर्स ऑफ अट्रॅक्शन, फोर्स ऑफ अट्रॅक्शन between two molecules of same substance. Two molecules of same substance called as cohesive force. ओके, परत येऊया आपण याच्याकडं. नेक्स्ट डेफिनेशन काय बघा, अडेझिव्ह फोर्स. अडेझिव्ह फोर्स याचे पण डेफिनेशन लिहितो पहिल्यांदा मी. अडेझिव्ह फोर्स म्हणजेच काय, अडेझिव्ह फोर्स डेफिनेशन, इट इज ऑल्सो फोर्स ऑफ अट्रॅक्शन. द फोर्स ऑफ अट्रॅक्शन between two molecules of different substance. Two molecules of different substance is called adhesive force. ओके, समजून घेऊया काय डेफिनेशन आहे बघा. यामध्ये आणि यामध्ये फरक काय माहिती आहे का, या डेफिनेशनमध्ये जो सबस्टन्स असणार आहे, 2 सबस्टन्स ते कुठे असणार, कसले असणार आहेत, सेम सबस्टन्स. आणि इथं काय आहे, डिफरंट सबस्टन्स. हा एवढाच चेंज आहे. कॉमन काय दोघांच्यामध्ये, 2 मॉलिक्युल्स आहेत. फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे, फोर्स ऑफ अट्रॅक्शनच आहे. बरोबर का. पण इथं जे 2 मॉलिक्युल्स आहेत ते 2 मॉलिक्युल्स एका सबस्टन्सचे असणार आहेत. आणि इथं जे 2 मॉलिक्युल्स आहेत ते कसे असणार आहेत, 2 वेगवेगळ्या सबस्टन्सचे असणार आहेत. 2 वेगळ्या सबस्टन्सच्या मॉलिक्यूलमध्ये जो काय फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे त्याला आपण काय म्हणणार आहोत, अडेझिव्ह फोर्स. आणि 2 सेम सबस्टन्समध्ये जो काय फोर्स ऑफ अट्रॅक्शन असणार आहे त्याला आपण काय म्हणणार आहोत, कोइझिव्ह फोर्स. समजा हा एक ग्लास आहे, ग्लासचा सरफेस आहे. ओके, हा ग्लासचा सरफेस आहे आणि याच्यामध्ये मी काय करतो, याच्यावरती मी एक वॉटर ड्रॉप ठेवला. हा एक वॉटर ड्रॉप ठेवलेला आहे. बरोबर. आणि या वॉटर ड्रॉपच्या जवळ आणखीन एक वॉटर ड्रॉप ठेवला मी टच करून कॉन्टॅक्टमध्ये. ओके, आता हा एक वॉटर ड्रॉप आहे, याच्या कॉन्टॅक्टमध्ये जर का मी दुसरा वॉटर ड्रॉप ठेवला तर काय होतं, हे 2 वॉटर ड्रॉप्स मिळून एक वॉटर ड्रॉप होणार आहे. बरोबर ना. एक वॉटर ड्रॉप म्हणजे काय झालं, या 2 वॉटर ड्रॉपमध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन झालं. फोर्स ऑफ अट्रॅक्शन म्हणजे या 2 मॉलिक्यूलमध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे, त्यालाच आपण काय म्हणतो, कोइझिव्ह फोर्स. कारण इथं काय एक वॉटर मॉलिक्यूल आहे, इथं पण काय दुसरा वॉटर मॉलिक्यूल आहे. सेम सबस्टन्सचे 2 मॉलिक्यूल्स आहेत, दोन्हीमध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे, त्याला आपण काय म्हणणार आहोत, कोइझिव्ह फोर्स. समजतंय. आणि अडेझिव्ह फोर्स म्हणजेच काय, 2 डिफरंट सबस्टन्सच्या मॉलिक्यूलमध्ये जो काय फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे त्यालाच आपण काय म्हणणार आहोत, अडेझिव्ह फोर्स. समजा एखाद्या ग्लासवरती वॉटर मॉलिक्यूल चिकटलेला आहे. बरोबर का. म्हणजे ग्लासचे मॉलिक्यूल आणि वॉटर मॉलिक्यूल याच्यामध्ये काय आहे, फोर्स ऑफ अट्रॅक्शन. इथं ग्लास हा एक वेगळा सबस्टन्स आहे
आणि वॉटर हा दुसरा वेगळा सबस्टन्स आहे. दोन डिफरंट सबस्टन्सच्या मॉलिक्यूलमध्ये काय आहे, फोर्स ऑफ अट्रॅक्शन. या फोर्सला आपण काय म्हणायचं आहे, अडेझिव्ह फोर्स. इथं ब्लॅकबोर्डचे मॉलिक्यूल्स आणि चॉकचे मॉलिक्यूल्स याच्यामध्ये काय आहे, फोर्स ऑफ अट्रॅक्शन. मग यालाच आपण काय म्हणायचं आहे, अडेझिव्ह फोर्स. समजतंय. आपल्या घराच्या वॉलला आपण काय करतो, पेंट करतो. म्हणजे पेंटचे मॉलिक्यूल जे आहेत ते आणि वॉलचे मॉलिक्यूल्स हे एकमेकाला काय असतात, अट्रॅक्ट करतात. त्यामुळे तो पेंट काय होतो, त्या वॉलला चिकटतो. म्हणजे पेंट हा एक वेगळा सबस्टन्स, वॉल हा दुसरा वेगळा सबस्टन्स आहेत. दोन डिफरंट सबस्टन्सच्या मॉलिक्यूलमध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन असेल तर अडेझिव्ह फोर्स. दोन सेम सबस्टन्सच्या मॉलिक्यूलमध्ये जर का फोर्स ऑफ अट्रॅक्शन असेल तर त्याला आपण काय म्हणायचं आहे, कोहेझिव्ह फोर्स. समजतंय. म्हणजे कोहेझिव्ह फोर्स आणि अडेझिव्ह फोर्स हे दोन्ही फोर्सेस इंटरमॉलिक्युलर फोर्सेस टाईप्स आहेत. समजतंय. इंटरमॉलिक्युलर फोर्स ही फर्स्ट डेफिनेशन आपण आता इथं बघितलेलं आहे. तर सेकंड डेफिनेशन काय आहे बघा. सेकंड डेफिनेशन इज मॉलिक्युलर रेंज. काय आहे, मॉलिक्युलर रेंज. मॉलिक्युलर रेंज याला सिम्बॉल काय द्यायचा आपण, कॅपिटल आर. कॅपिटल आर सिम्बॉल स्टँड्स फॉर मॉलिक्युलर रेंज. आता मॉलिक्युलर रेंजची डेफिनेशन काय पहिल्यांदा बघूया आणि मग ते समजून घेऊया. सो डेफिनेशन ऑफ मॉलिक्युलर रेंज काय आहे, द मॅक्झिमम डिस्टन्स. द मॅक्झिमम डिस्टन्स between two molecules. The maximum distance between two molecules up to which intermolecular force is effective. Up to which intermolecular force is effective. क्लिअर करा. ओके. इज कॉल्ड ॲज रेंज. रेंजलाच आपण काय म्हणायचं आहे, डिस्टन्स. पण कोणतं डिस्टन्स, मॅक्झिमम डिस्टन्स बिटवीन टू मॉलिक्युल्स. दोन मॉलिक्यूलमधलं मॅक्झिमम डिस्टन्स आहे. पण कंडिशन काय, जिथं इंटरमॉलिक्युलर फोर्स काय असायला पाहिजे, इफेक्टिव्ह असायला पाहिजे. इफेक्टिव्ह त्यालाच आपण काय म्हणायचं आहे, रेंज. मॉलिक्युलर रेंज समजून घेऊया. मॉलिक्युलर रेंज कशाला म्हणायचं आहे. समजा हा एक ग्लासचा सरफेस आहे आणि या ग्लासच्या सरफेसवरती मी एक वॉटर ड्रॉप ठेवला. हा एक वॉटर ड्रॉप आहे आणि याच्याजवळ मी हा काय केला, एक दुसरा वॉटर ड्रॉप ठेवलेला आहे. हा दुसरा वॉटर ड्रॉप. आता दोन वॉटर ड्रॉप्स एकमेकाला अट्रॅक्ट करतील का, नाही करणार आहेत. हा एक सेपरेट वॉटर ड्रॉप असणार आहे, हा दुसरा सेपरेट वॉटर ड्रॉप आहे. म्हणजे या दोघांच्यामध्ये इंटरमॉलिक्युलर फोर्स नाही आहे. बरोबर का. म्हणजे या दोन मॉलिक्यूलमध्ये इंटरमॉलिक्युलर फोर्स इफेक्टिव्ह नाही आहे. पण समजा हा एक वॉटर मॉलिक्यूल आहे, बरोबर, आणि याच्या जवळ ओव्हरलॅप केला मी हा दुसरा वॉटर मॉलिक्यूल, बरोबर का. तर हे दोन वॉटर मॉलिक्यूल्स मिळून एक वॉटर मॉलिक्यूल होणार आहे. म्हणजे या दोन वॉटर मॉलिक्यूलमध्ये काय आहे, फोर्स ऑफ अट्रॅक्शन. म्हणजे इथं दोन मॉलिक्यूलमध्ये इंटरमॉलिक्युलर फोर्स काय आहे, इफेक्टिव्ह आहे. बरोबर. या दोन मॉलिक्यूलमध्ये इंटरमॉलिक्युलर फोर्स इफेक्टिव्ह आहे. आणखीन मी काय करतो बघा, हा एक मॉलिक्यूल आपण कन्सिडर केलेला आहे, हा एक मॉलिक्यूल आणि हा दुसरा मॉलिक्यूल. ओके. दोन मॉलिक्यूल्स एकमेकाच्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत. वॉटर मॉलिक्यूल काय होणार आहेत, एकमेकाला अट्रॅक्ट करणार. दोन्हीचं मिळून एक मॉलिक्यूल तयार होणार आहे. म्हणजे इथं पण काय आहे, इथं पण इंटरमॉलिक्युलर फोर्स इफेक्टिव्ह आहे. इंटरमॉलिक्युलर फोर्स इफेक्टिव्ह आहे. आणि नेक्स्ट डायग्राममध्ये काय दाखवते मी, हा एक वॉटर मॉलिक्यूल आहे आणि इथं हा दुसरा वॉटर मॉलिक्यूल आहे. जे दोन मॉलिक्यूल्स काय आहेत, एकमेकाच्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत. बरोबर का. म्हणजे इथं पण काय आहे, इंटरमॉलिक्युलर फोर्स इफेक्टिव्ह आहे. बघा, या केसमध्ये इंटरमॉलिक्युलर फोर्स इफेक्टिव्ह आहे. दोन मॉलिक्यूल्स एकमेकाला अट्रॅक्ट करणार. इथं देखील बघा कॉन्टॅक्टमध्ये असल्यामुळं इथं पण इंटरमॉलिक्युलर फोर्स इफेक्टिव्ह आहे. इथं पण इंटरमॉलिक्युलर फोर्स इफेक्टिव्ह आहे. बरोबर. पण या केसमध्ये मात्र हा एक मॉलिक्यूल आणि हा एक मॉलिक्यूल दोन्ही एकमेकापासून लांब आहेत, सेपरेट आहेत. बरोबर का. त्यामुळे इथं इंटरमॉलिक्युलर फोर्स इफेक्टिव्ह नाही आहे. इथं हे दोन मॉलिक्यूल्स एकमेकाला अट्रॅक्ट करणार नाही आहे. बरोबर. म्हणजे इथं फोर्स ऑफ अट्रॅक्शन पण नाही आहे आणि फोर्स ऑफ रिपल्शन पण नाही आहे. ओके. मग आता या केसमध्ये, या तिन्ही पण केसमध्ये इंटरमॉलिक्युलर फोर्स काय आहे, इंटरमॉलिक्युलर फोर्स इफेक्टिव्ह आहे.
मग या दोन मॉलिक्यूलचे जे डिस्टन्स आहे, दोन मॉलिक्यूलमध्ये डिस्टन्स, यापैकी कोणत्या डिस्टन्सला आपण काय म्हणायचं आहे, रेंज. तर इथं म्हटलेलं आहे बघा द मॅक्झिमम डिस्टन्स. जिथं मॅक्झिमम डिस्टन्स आहे दोन मॉलिक्यूलमध्ये आणि इंटरमॉलिक्युलर फोर्स इफेक्टिव्ह आहे, त्या मॅक्झिमम डिस्टन्सला आपण काय म्हणायचं आहे, इट्स मॉलिक्युलर रेंज. मग या केसमध्ये बघा या डिस्टन्सपेक्षा हे डिस्टन्स काय जास्त आहे आणि या डिस्टन्सपेक्षा हे डिस्टन्स काय असणार आहे, मॅक्झिमम आहे. मग या डिस्टन्सला आपण काय म्हणायचं आहे, इट्स मॉलिक्युलर रेंज. कळते, द मॅक्झिमम डिस्टन्स बिटवीन टू मॉलिक्युल्स अप टू विच इट्स इंटरमॉलिक्युलर फोर्स इज इफेक्टिव्ह. जिथं इंटरमॉलिक्युलर फोर्स इफेक्टिव्ह आहे आणि मॅक्झिमम डिस्टन्स आहे, त्या मॅक्झिमम डिस्टन्सला आपण काय म्हणणार आहोत, मॉलिक्युलर रेंज. समजतंय, हा एक मॉलिक्यूल, हा दुसरा मॉलिक्यूल, दोन्हीमध्ये काय असणार आहे, फोर्स ऑफ अट्रॅक्शन असणारच आहे. आणि हे काय असणार आहे, डिस्टन्स, दोन मॉलिक्यूलमधलं डिस्टन्स. आणि हा एक मॉलिक्यूल आणि हा दुसरा मॉलिक्यूल, इथं पण काय असणार आहे, फोर्स ऑफ अट्रॅक्शन असणार आहे. मग हा मॉलिक्यूल या दोन मॉलिक्यूलमधलं डिस्टन्स, मग या मॅक्झिमम डिस्टन्सलाच आपण काय म्हणायचं आहे, रेंज. ओके, याला नाही म्हणायचं, हे मिनिमम डिस्टन्स आहे. इथं इंटरमॉलिक्युलर फोर्स इफेक्टिव्ह आहे पण हे मिनिमम डिस्टन्स आहे. मॅक्झिमम डिस्टन्स काय असणार आहे, आणि याच्यापेक्षा डिस्टन्स जर वाढलं तर काय होईल, हे दोन मॉलिक्यूल्स एकमेकापासून सेपरेट होतील, त्यामध्ये काय होणार नाही, मग इंटरमॉलिक्युलर फोर्स इफेक्टिव्ह होणार नाही आहे, त्यामुळे त्याला रेंज म्हणायचं नाही आहे. आता दोन्ही एकमेकाच्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत, मॅक्झिमम डिस्टन्स आहे आणि इंटरमॉलिक्युलर फोर्स इफेक्टिव्ह आहे, त्यामुळं त्याला आपण काय म्हणणार आहोत, मॉलिक्युलर रेंज. समजतंय, ही डेफिनेशन असणार आहे मॉलिक्युलर रेंजची. आता पुढे जाऊया नेक्स्ट डेफिनेशन, आणि ती म्हणजेच स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स. सो द नेक्स्ट डेफिनेशन इज स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स. नेक्स्ट डेफिनेशन काय आहे, स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स. स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स. ओके, समजून घ्या, खूप महत्त्वाची डेफिनेशन आहे ही आणि इमॅजिनरी आहे. ओके, आता स्पियर आपल्याला ड्रॉ करायचा आहे, तो स्पियर कसा असणार आहे, इमॅजिनरी स्पियर असणार आहे. इमॅजिनरी स्पियर, इमॅजिनरी स्पियर. ओके, तुम्हाला इमॅजिन करावं लागेल किंवा ॲझ्युम करावं लागेल. हा जो स्पियर आहे तो कसा असणार आहे, 3 डायमेन्शनल असणार आहे, सर्कल नाही आहे, स्पियर आहे, बरोबर. आता स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स कशाला म्हणायचं आहे, स्पियर ऑफ इन्फ्लुएन्सची डेफिनेशन बघा पहिल्यांदा काय असणार आहे. इट इज ए imaginary sphere in which a molecule is a center, and radius is its molecular range. समजून घ्या बाळांनो काय म्हटलेलं आहे, called as sphere of influence. स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स एक इमॅजिनरी स्पियर असणार आहे, ज्यामध्ये कोणता पण एक मॉलिक्यूल आपण ॲज अ सेंटर म्हणून कन्सिडर करायचा आहे, आणि त्या मॉलिक्यूलच्या शेजारी जे मॉलिक्यूल्स आहेत त्यामध्ये जे काय मॉलिक्युलर रेंज आहे, ती मॉलिक्युलर रेंज म्हणजेच काय आपण कन्सिडर करायचं आहे, त्या स्पियरची रॅडियस. आणि आपण एक स्पियर ड्रॉ करणार आहोत आणि त्या स्पियरलाच आपण काय म्हणायचं आहे, स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स. समजते, म्हणजे कोणता पण एखादा कंटेनर जर असेल, हा एक कंटेनर आहे, बरोबर, आणि या कंटेनरच्या आतमध्ये जर का आपण लिक्विड पोअर केलं, लिक्विड इमर्स केलो, तर यामध्ये बरेच लिक्विड मॉलिक्यूल्स असणार आहेत, बरोबर का. मग यामधला एक कुठला तर लिक्विड मॉलिक्यूल आपण कन्सिडर करायचा आहे, हा एक लिक्विड मॉलिक्यूल, बरोबर का. आणि याच्या सराउंडिंगला काय असणार आहेत, अदर लिक्विड मॉलिक्यूल्स पण असणार आहेत, बरोबर का. काही मॉलिक्यूल्स लांब असणार आहेत, काही मॉलिक्यूल्स जवळ असणार आहेत. मग एक मॉलिक्यूल ज्याला आपण काय करायचं आहे, सेंटर कन्सिडर करायचं आहे, आणि दुसरे जे मॉलिक्यूल्स आहेत, ओके, त्यापैकी जो मॉलिक्यूल्स जिथं काय होतं, मॉलिक्युलर रेंज असणार आहे, इंटरमॉलिक्युलर फोर्स इफेक्टिव्ह असणार आहे, त्या रेंजला आपण काय पकडायचं आहे, रॅडियस. म्हणजे मॉलिक्यूल ॲज अ सेंटर आणि मॉलिक्युलर रेंज म्हणजेच काय, त्याची रॅडियस, असं आपण कन्सिडर करून एक स्पियर ड्रॉ केला, तर त्या स्पियरला आपण काय म्हणायचं आहे, स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स. कळते का बघा. ओके, समजा मी इथे एक समजा लिक्विड मॉलिक्यूल्स आहेत, त्यापैकी मी हा एक लिक्विड मॉलिक्यूल कन्सिडर केलेला आहे, मी कन्सिडर केला, ज्याला आपण काय करायचं आहे, ॲज अ सेंटर कन्सिडर करायचं आहे, हा सेंटर आहे, बरोबर. आता या लिक्विड मॉलिक्यूलच्या जवळ म्हणजे इकडे या साईडला एक मॉलिक्यूल असणार आहे,
इकडं पण एक मॉलिक्यूल असणार आहे, इकडं पण एक मॉलिक्यूल असणार आहे, इकडं पण एक मॉलिक्यूल असणार आहे, इकडं पण असणार आहे, इकडं पण असणार आहे ना. म्हणजे राईट साईड लेफ्ट साईड अप डाऊन तर असणारच आहेत. त्याचबरोबर या बाजूला पण असणार आहेत, या बाजूला पण असणार आहेत, फ्रंट बॅकला पण असणार आहेत, बरोबर का. 3 डायमेन्शनल आहे, बरोबर. म्हणजे या मॉलिक्यूलच्या सराउंडिंगला बरेच मॉलिक्यूल्स आहेत. पण या मॉलिक्यूलपासून हा मॉलिक्यूल, बरोबर का, ज्या डिस्टन्सला आहे त्याला आपण जर काय म्हटलं रेंज. इथं काय होतं आहे मॅक्झिमम डिस्टन्स आहे आणि या 2 मॉलिक्यूलमध्ये काय आहे फोर्स ऑफ अट्रॅक्शन इफेक्टिव्ह आहे. किंवा हे 2 मॉलिक्यूल्स हे काय असणार आहे रेंज. हे 2 मॉलिक्यूल्स यामध्ये काय आहे रेंज. हे 2 मॉलिक्यूल्स यामध्ये काय आहे रेंज. जर का आपण रेंज ॲज अ रॅडियस आणि हा मॉलिक्यूल ॲज अ सेंटर कन्सिडर करून एक स्पियर ड्रॉ केला तर या स्पियरलाच काय म्हणणार आपण स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स. याला आपण काय म्हणायचं आहे स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स. समजते का बघा. दिस इज द डेफिनेशन ऑफ स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स. कळते. म्हणजे हा मॉलिक्यूल तुम्ही ॲज अ कन्सिडर केला काय सेंटर आणि याच्या जवळ हा मॉलिक्यूल असणार आहे. हे पण मॉलिक्यूल्स आहेत, असे बरेच मॉलिक्यूल्स असणार आहेत बरेच. पण कोणते मॉलिक्यूल कन्सिडर करायचे आहेत जे मॉलिक्यूल्स मेन या मॉलिक्यूलपासून मॅक्झिमम डिस्टन्सवरती आहेत, जिथं इंटरमॉलिक्युलर फोर्स काय आहे इफेक्टिव्ह आहे आणि त्यालाच आपण काय म्हणतो रेंज. मग ही रेंज आहे, ही रेंज ॲज अ आपण काय करायचं आहे रॅडियस कन्सिडर करणार आहोत आणि या मॉलिक्यूल ॲज अ सेंटर कन्सिडर करणार आहोत आणि एक इमॅजिनरी स्पियर ड्रॉ करणार आहोत आणि या इमॅजिनरी स्पियरलाच आपण काय म्हणायचं आहे स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स. कळते. स्पियर ऑफ इन्फ्लुएन्सची डेफिनेशन काय आहे. इट इज ॲन इमॅजिनरी स्पियर इन विच molecule is a center and radius is its molecular range called as sphere of influence. क्लिअर. हे पुढं लागणार आहे. सरफेस टेन्शन प्रॉपर्टी स्टडी करत असताना आपल्याला या सगळ्या डेफिनेशन्स खूप महत्त्वाचे आहेत. इंटरमॉलिक्युलर फोर्स, मॉलिक्युलर रेंज, स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स हे आपल्याला स्टडी करायचं आहे. हे क्लिअर करा डेफिनेशन्स. ओके. आता पुढची डेफिनेशन काय बघा. याच्या पुढची डेफिनेशन आहे ती म्हणजेच लास्ट डेफिनेशन फ्री सरफेस ऑफ लिक्विड. काय आहे फ्री सरफेस ऑफ लिक्विड. नेक्स्ट डेफिनेशन इज फ्री सरफेस ऑफ लिक्विड. फ्री सरफेस ऑफ लिक्विड. ओके. कोणत्या लिक्विड सरफेसला आपण काय म्हणायचं आहे फ्री सरफेस म्हणायचं आहे. ओके. डेफिनेशन काय डेफिनेशन असणार आहे. द सरफेस ऑफ लिक्विड, द सरफेस ऑफ लिक्विड which is in contact with air called as free surface of liquid. Free surface of liquid. ओके. समजते का बघा. समजा एक कंटेनर जर असेल, हा एक सिलेंड्रिकल शेप कंटेनर आहे. यामध्ये आपण लिक्विड इमर्स केलो, लिक्विड पोअर केलेलं आहे. लिक्विड वॉटर आहे, समजा आपण वॉटर आहे, बरोबर का. म्हणजे या कंटेनरच्या आतमध्ये बरेच असे काय असणार लिक्विड लेयर असणार आहेत. हे एक लिक्विड लेयर, हे लिक्विड लेयर, हे लिक्विड लेयर, अशा बऱ्याच लिक्विड लेयर्स आहेत. ही काय असणार आहे बॉटम लिक्विड लेयर, बरोबर का. अशा बऱ्याच लिक्विड लेयर्स या कंटेनरच्या आतमध्ये असणार आहेत. ओके. मग कोणत्या लिक्विड लेयरला किंवा कोणत्या लिक्विड सरफेसला आपण फ्री सरफेस ऑफ लिक्विड म्हणायचं आहे. जी लिक्विड लेयर किंवा जो सरफेस एअरच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे त्यालाच आपण काय म्हणणार आहोत फ्री सरफेस. मग ही जी लिक्विड लेयर आहे बघा टॉपची, ही लिक्विड लेयर एअरच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे, बरोबर का. म्हणून या सरफेसला आपण काय म्हणायचं आहे फ्री सरफेस ऑफ लिक्विड. आणि बाकीचे पण सरफेसेस आहेत, हा पण काय सरफेस ऑफ लिक्विड आहे, हा पण सरफेस ऑफ लिक्विड आहे. आता हा सरफेस ऑफ लिक्विड या सरफेसच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे, जो की काय असणार आहे लिक्विडच असणार आहे. हा सरफेस ऑफ लिक्विड या सरफेसच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे, हा पण काय असणार आहे लिक्विडच आहे. पण जो सरफेस ऑफ लिक्विड एअरच्या कॉन्टॅक्टमध्ये असणार आहे त्यालाच आपण काय म्हणणार फ्री सरफेस ऑफ लिक्विड. समजतंय. द सरफेस ऑफ लिक्विड विच इज इन कॉन्टॅक्ट विथ एअर कॉल्ड ॲज फ्री सरफेस ऑफ लिक्विड. कळते का बघा. हा वर्ड खूप महत्त्वाचा आहे फ्री. सरफेस ऑफ लिक्विड बरेच असणार आहेत, बरेच लिक्विड लेयर्स, प्रत्येक लिक्विड लेयरचा सरफेस असणार आहे. पण कोणत्या सरफेस ऑफ लिक्विडला फ्री सरफेस म्हणायचा आहे. जो सरफेस एअरच्या कॉन्टॅक्टमध्ये येणार आहे त्यालाच आपण काय म्हणणार आहोत फ्री सरफेस ऑफ लिक्विड. ओके. या काही इम्पॉर्टंट डेफिनेशन्स आहेत ज्या खूप महत्त्वाच्या आहेत.
क्लिअर. आता आपण जाऊया परत आपल्या मेन टायटलकडे, तो म्हणजेच काय असणार आहे, सरफेस टेन्शन. सो व्हॉट इज मीन बाय सरफेस टेन्शन. आता बघायचं आपल्याला सरफेस टेन्शन कशाला म्हणायचं आहे. तर सरफेस टेन्शन ही एक लिक्विडची प्रॉपर्टी आहे. कोणाची प्रॉपर्टी आहे, लिक्विडची. फ्ल्युइडमध्ये बाळांनो काय असतं, फ्ल्युइडमध्ये लिक्विड पण येतं, गॅसेस पण येतं आणि प्लाझ्मा पण येतं ना. पण आता आपण गॅसेस किंवा प्लाझ्माची प्रॉपर्टी स्टडी करायची नाही आहे, आपण फक्त काय करायचं आहे, फ्ल्युइडमध्ये लिक्विडची प्रॉपर्टी स्टडी करायचं आहे. आणि त्या लिक्विडची प्रॉपर्टीलाच आपण काय म्हणतो, सरफेस टेन्शन. सरफेस टेन्शन इज द प्रॉपर्टी ऑफ लिक्विड. ओके. मग आता व्हॉट इज मीन बाय सरफेस टेन्शन. शॉर्टमध्ये लक्षात घ्या बाळांनो, सरफेस टेन्शन म्हणजे काय, तर आपण याला म्हणूया द बेंडिंग ऑफ फ्री सरफेस ऑफ लिक्विड. फ्री सरफेस ऑफ लिक्विड इज कॉल्ड सरफेस टेन्शन. ओके. लिक्विडचा फ्री सरफेस जो असतो तो असा बेंड होतो आणि बेंडिंग होण्याची जी काही लिक्विडची प्रॉपर्टी आहे त्यालाच आपण काय म्हणणार आहोत, सरफेस टेन्शन. जिथं कुठं फ्री सरफेस ऑफ लिक्विड जास्त बेंड आहे त्या लिक्विडचा सरफेस टेन्शन जास्त आहे. कमी बेंड असेल तर कमी सरफेस टेन्शन. समजते. आपल्या घरामध्ये पण बघा, समजा एक ग्लास आहे, काचेचा ग्लास. ओके. समजा हा एक काचेचा जर ग्लास आपण घेतला, या काचेच्या ग्लासमध्ये जर का आपण पाणी घेतलो, पाणी, तर या पाण्याचा जो का हा फ्री सरफेस आहे तो कसा दिसतो माहिती आहे का, हा असा दिसतो बघा. फ्री सरफेस तुम्हाला असा दिसतो, फ्री सरफेस म्हणजे बेंडिंग दिसतं ना आपल्याला, बेंडिंग. मग ह्या बेंडिंगलाच आपण काय म्हणतो, या सरफेसची जी काही बेंडिंगची जी प्रॉपर्टी आहे त्याच आपण काय म्हणतो, सरफेस टेन्शन. कळते. सरफेस टेन्शन म्हणजेच काय, बेंडिंग ऑफ फ्री सरफेस ऑफ लिक्विड. बाकी सरफेस काय असणार आहेत, हे बेंड होत नाही आहेत, पण जो फ्री सरफेस आहे तो कसा होतो, बेंड होतो. जर या ग्लासमध्ये जर का आपण पाण्याच्या बदला ऑइल जर का आपण इमर्स केलं, ऑइल केरोसिन ऑइल किंवा पॅराशूट ऑइल, ओके, कोणतं पण, केरोसिन, पेट्रोल किंवा कुठलेही ऑइल, जर का आपण पॅराशूट ऑइल जर का आपण याच्यामध्ये इमर्स केलो तर आपल्याला काय दिसतं, तर इथं सरफेस जो आहे फ्री सरफेस तो जास्त बेंड दिसतो, जास्त बेंड झालेला दिसतो, जास्त बेंड. ओके. म्हणजे याच्यापेक्षा ऑइलमध्ये काय होतं, सरफेस बेंड जास्त होतो. याचा अर्थ वॉटरपेक्षा ऑइलचं सरफेस टेन्शन काय असणार आहे, जास्त. ओके. सरफेस टेन्शन म्हणजेच काय, बेंडिंग ऑफ फ्री सरफेस ऑफ लिक्विड. क्लिअर. ओके. बेंडिंग ऑफ फ्री सरफेस ऑफ लिक्विड म्हणजेच काय असणार आहे, सरफेस टेन्शन. सरफेस टेन्शन इज द प्रॉपर्टी ऑफ लिक्विडची प्रॉपर्टी आहे, त्याला आपण काय म्हणतो, सरफेस टेन्शन. ओके. आता सरफेस टेन्शनची प्रॉपर डेफिनेशन काय आहे, थेरॉटिकल डेफिनेशन काय तर असं बघूया आपण. ओके. सरफेस टेन्शनची ही एक शॉर्टमध्ये डेफिनेशन दिली आहे आपण, पण मेन डेफिनेशन काय आहे, सरफेस टेन्शन इट इज द प्रॉपर्टी of liquid which try to possess minimum surface area and behaves like a stretched elastic membrane. ही प्रॉपर डेफिनेशन आहे सरफेस टेन्शनची. क्लिअर करा डेफिनेशन काय असणार आहे. ओके. सरफेस टेन्शन इज द प्रॉपर्टी ऑफ लिक्विड which try to possess minimum surface area and it behaves like a stretched elastic membrane. That property of liquid is known as surface tension. समजतंय. एखाद्या ग्लासच्या सरफेसवरती जर आपण वॉटर ड्रॉप ठेवला, तर तो वॉटर ड्रॉप काय होतं बघा, असा दिसतो, असा. म्हणजे वॉटरचा मॅक्झिमम जो काय सरफेस आहे तो कसा असणार आहे, फ्री असणार आहे एअरच्या कॉन्टॅक्टमध्ये. आणि हा वॉटर ड्रॉप कमीत कमी जागेमध्ये बसण्याचा प्रयत्न करतो. इट पजेसेस मिनिमम सरफेस एरिया. समजतंय. मिनिमम सरफेस एरिया, कमीत कमी जागेमध्ये बसण्याचा प्रयत्न करतो. वॉटर ड्रॉपपेक्षा जर का ऑइल असेल, तर ऑइल काय होतं बघा, आणखीन कमी जागेमध्ये बसण्याचा प्रयत्न करतो. मिनिमम सरफेस एरिया. ओके. लिक्विड काय करतं,
ग्लासच्या सरफेसच्या कमीत कमी कॉन्टॅक्टमध्ये येतो आणि लिक्विडचा मोस्ट ऑफ द पार्ट का असतो, फ्री असतो, एअरच्या कॉन्टॅक्टमध्ये असतो. आणि हा जो काय फ्री सरफेस आहे, हा फ्री सरफेस कसा असतो बघा, बेंड आहे, बेंडिंग झालेला आहे. म्हणजे याच्यामध्ये काय झालेलं आहे, एक ताण प्रोड्यूस झालेला आहे. यालाच आपण काय म्हणतो, इलास्टिक मेम्ब्रेन. इलास्टिक मेम्ब्रेन म्हणजे फ्री सरफेस बिहेव्स लाईक अ स्ट्रेच्ड इलास्टिक मेम्ब्रेन अँड दिस लिक्विड पार्टिकल possesses minimum surface area. This property of liquid is called as surface tension. समजते, लिक्विड ही कमीत कमी जागेमध्ये बसण्याचा प्रयत्न करतो आणि मॅक्झिमम जो का लिक्विडचा सरफेस असतो तो कसा असतो, एअरच्या कॉन्टॅक्टमध्ये असतो, जो की बिहेव्स लाईक अ स्ट्रेच्ड इलास्टिक मेम्ब्रेन, ताणल्यासारखं दिसतो आपल्याला. ही जी लिक्विडची प्रॉपर्टी आहे यालाच आपण काय म्हणणार आहोत, सरफेस टेन्शन. समजते. आता रेन ड्रॉप, ॲक्च्युली ड्रॉप्स असतो, वॉटर ड्रॉप, तो कसा असतो, स्पेरिकल असतो, स्पेरिकल शेपमध्ये असतो वॉटर ड्रॉप. पण जेव्हा रेन ड्रॉप आपण बघतो तेव्हा तो रेन ड्रॉप आकाशातून खाली पडत असतो ना, खाली येत असतो बघा, तेव्हा टुवर्ड्स द ग्रॅव्हिटी त्या रेन ड्रॉपचा शेप कसा असणार आहे, त्याचा शेप कसा असतो, हा असा असतो बघा. ओके, हा असा असतो रेन ड्रॉपचा शेप. म्हणजे हा जो काय सरफेस आहे रेन ड्रॉपचा, हा काय दिसतो बघा, हा स्ट्रेच झालेला दिसतो, स्ट्रेच झालेला दिसतो, किंवा याच्यामध्ये इलास्टिक मेम्ब्रेन, इलास्टिक प्रॉपर्टी याच्यामध्ये प्रोड्यूस होते. आणि याच प्रॉपर्टीला आपण काय म्हणणार आहोत, सरफेस टेन्शन. समजतंय. सरफेस टेन्शन, इट इज द प्रॉपर्टी ऑफ लिक्विड इन विच दॅट लिक्विड ट्राय टू पजेस मिनिमम सरफेस एरिया अँड बिहेव्स लाईक अ स्ट्रेच्ड इलास्टिक मेम्ब्रेन. ओके, कॉल्ड ॲज, दॅट प्रॉपर्टी इज कॉल्ड ॲज सरफेस टेन्शन. ओके, इथं आपण थांबूया. थँक्यू.